कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात पहाटे 3 वाजता कधी गेला आहात का? नाही, पण मी गेले. दीपावलीच्या पहिल्या दिवसापासून येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत देवीच्या देवळाच्या शिखरावर काकडा प्रज्वलित केला जातो आणि तोच पाहायला आज मी आले. कडाक्याच्या थंडीत आणि या न थांबणाऱ्या पावसाळ्यात आम्ही देवळात पोचलो आणि आमच्यासारखेच अनेक भक्त तिथे आले होते. गणपतीजवळ पूजा करून काकडा घेऊन सनई वाजंत्रीच्या सुरात काकडा शिखरावर नेण्यात आला. काकडा घेऊन अतिशय शिताफीने तो देवळाच्या सर्वात उंच ठिकाणी प्रज्वलित करण्यात आला. यानंतर प्रत्येक देवासमोर हा काकडा फिरवून व कापूर लावून देवीचे गर्भगृह उघडण्यात येते. हे सर्व सुरू असताना सनई वाजंत्रीचे सूर आणि घंटानाद माझ्या कानावर सतत पडत होते. माझ्यासारखेच अनेक जण देवीचं गर्भगृह उघडण्याची वाट बघत होते. जगदंबेच्या दर्शनासाठी सगळेच आतुर झाले होते. जसे जसे सनईचे सूर जवळ यायला लागले तसं जाणवलं की आता लवकरच आपल्याला देवीचे दर्शन होणार आहे. गर्भगृहाचे द्वार जसे उघडले तसं सगळीकडे नारायणी नारायणीचा घोष दुमदुमू लागला. पहाटे 3:30 वाजता आम्ही देवीचे दर्शन घेतले. पुढे महासरस्वतीचे दर्शन घेऊन बाहेर पडलो तर अंबाबाईच्या उत्सव मूर्तीचे अगदी जवळून दर्शन मिळालं. गुरुजींनी आईच्या गळ्यातील हार मला काढून दिला आणि मन अगदी भरून पावलं. एवढ्या पावसातही तो काकडा प्रज्वलित होता. वाजंत्री आणि पाऊस दोघेही एका लयीत होते. माणसांच्या होणाऱ्या गर्दीत असे शांतीपूर्ण दर्शन मी खूप वर्षांनी अनुभवले. हाच आनंद सदैव मला लाभत राहो हीच देवीचरणी प्रार्थना.